सकाळ झाली की सगळ्या मम्मीला प्रश्न पडत असतं की मुलांच्या टिफिनवर काय द्यायचा. तर आज आपण 5 मिनिटमध्ये टिफिन तयार होणार ही डिश बनवत आहे. फक्त बटाटा बॉईल करून ठेवूया. बटाटा बॉईल असला की आपण 5 मिनिटात टिफिन रेडी करत आहे. बटाटा किसून घेतलेला आहे. मॅशरने मॅश करून घेतला तरी चालेल. यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेला आहे, धनिया पावडर, मिरे पावडर आणि जिरा पावडर. छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून बटाट्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. बटाट्याला पूर्ण मसाला लागायला पाहिजे. फार जास्त मसाल्यांचा वापर नाही करायचा आहे. मिरे पावडर याकरिता टाकलेले चव छान येत असतं. आता आपण इथे गव्हाचं पीठ घेऊया 1 वाटी. एक वाटीमध्ये 5 ते 6 छान छोटे छोटे पराठे किंवा चिला म्हणूया बनवून तयार होतात. त्याच वाटीने पाणी टाकूया आणि पीठ भिजवून घेऊया. थोडे थोडे पाणी टाकायचे, गडे नाही बनायला पाहिजे, म्हणून थोडे थोडे पाणी टाकून पीठ मिक्स करून घेत आहे. 1 वाटी टाकलेले पाणी, पुन्हा थोडेच पाणी लागणार तरच घ्यायचं, नाहीतर नाही. थोडे थोडे पाणी टाकायचे आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला चपाती बनवण्यासाठी पीठ मळत असतो त्याप्रमाणे वगैरे पीठ मळायची आवश्यकता नाही आहे. सहज या पद्धतीने छान असे बटाटा पराठा बनवून तयार होणार. खूप सोपी आहे ही पद्धत बनवण्याकरिता आणि 5 मिनिटमध्ये तयार होतं. फार वेळ लागत नाही. कणिक वगैरे मळायची काही आवश्यकता नाही आहे. यामध्ये टाकलेला आहे हळद आणि धनिया पावडर. मिक्स करून घेऊया. हळद टाकल्याने कलर छान येत असतं, म्हणून मिक्स करून घेऊया. हळदचा वापर केलेला आहे आणि कलर येण्याकरिता यामध्ये टाकूया सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे, पण नंतर सांगणार. आधी आपण बटाट्याला मॅश करून घेतलेले होते, मसाला टाकलेले होते ते टाकूया. यामध्ये डिश छान बनण्याकरिता मी एक साहित्य टाकलेलं नाही आहे, ते कमेंट करून सांगा. बटाटा मॅश करून घेतलेला होता तो टाकलेला आहे. बॅटर तयार आहे. मला वाटत आहे थोडं घट्ट झालेलं, पुन्हा मी पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. याप्रमाणे छान असं बटाटा पराठा बनवण्याकरिता बॅटर तयार करायचं. फार घट्ट पण नाही, फार पातळ पण नाही. यामध्ये टाकत आहे पिठी साखर. साखर टाकल्याने पराठ्याला छान कलर येत असतं. आणि पोहा खाच्या चम्मचने 4 चम्मच बारीक रवा घेतलेला आहे. रवा घेतलेला आहे म्हणून 5 मिनिट झाकून बाजूला ठेवून देऊया आणि नंतर आपण डिश बनवण्याकरिता घेऊया. रवा टाकल्याने क्रिस्पी बनत असतं आणि पराठा आपल्याला पलटवण्याकरिता मदत होतं. बॅटर बनवून तयार आहे. थोडंच तेल टाकलेलं आणि मिक्स करून घेऊया. रव्याचा वापर केलेला आहे म्हणून 5 मिनिट झाकून ठेवायचा, म्हणजे 5 मिनिटातच बनतं ही डिश. फक्त बटाटा बॉईल असायला पाहिजे. आपण रवा वापरला होता म्हणून 5 मिनिट ठेवून दिलेले झाकून. आता यामध्ये टाकूया एक साहित्य नाही टाकलेलं आहे ते यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. लास्टमध्ये मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घेऊया आणि पटकन पराठा बनवूया. 5 मिनिटमध्ये बटाटा पराठा बनवून तयार होतं. इथे मी साखरची पिट्टी टाकलेली आहे. अख्खी साखर टाकली तरी चालेल, फक्त छान असं मिक्स करून घ्यायचं. छोटा छोटा आकार देऊन छान असे मी पराठे बनवून घेत आहे, जेणेकरून बाळांना टिफिनमध्ये पण दिले तर टिफिन फिनिश होऊन येणार आहे ना. 5 मिनिटात बनणारी डिश बनवून बघा.
आणि कमेंट करून सांगा. शिजू द्यायचं. तवा गरम असायला पाहिजे. इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला, थोडंसं तेल लावलेलं, फार जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे. आणि छान असे पराठे बनवून घेत आहे. 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 6 पराठा बनवून तयार होतात. आणि गरम गरम खाण्याकरिता घ्यायचा. जेव्हा बनवायचं असेल तेव्हा मुलांना टिफिनवर देऊ शकतो. छान लागतात खाण्याकरिता. यासोबत सॉस किंवा दही खूप छान लागतं. नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. सहज पलटत असतात. पलटवण्याकरिता त्रास होत नाही. या पद्धतीने मी छान असे बटाटा पराठा बनवून घेतलेले आहे. बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आहे ना 5 मिनिटात बनणारी डिश. रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं, तर सहज आपण ही डिश बनवू शकतो. आणि पाऊस येत आहे तर सहज आपण नाश्त्यामध्ये ही डिश घेऊ शकतो. गरम गरम छान असा बटाटा पराठा बनवून तयार झालेला आहे. बाय बाय.